भारतीय संस्कृतीत साडीचं एक खास स्थान आहे। पण जर साडीच्या दुनियेतली शाही राणी शोधायची असेल तर नाव घ्यावं लागतं बनारसी साडीचं। ही साडी म्हणजे केवळ वस्त्र नव्हे, ती आहे परंपरेची, कौशल्याची आणि सौंदर्याची सांगड। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बनारसी साडीचा इतिहास तब्बल हजारो वर्षापूर्वीचा आहे। म्हटलं जातं की मुघल काळात या साडीला राजाश्रय मिळाला। काश्मीरी, पर्शियन आणि भारतीय कलांचं एकत्रित रूप म्हणजे बनारसी साडी। वाराणसी शहर, ज्याला आपण बनारस म्हणतो, जिथं या साड्या हाताने विणल्या जातात। प्रत्येक धाग्यामध्ये एक कथा गुंफलेली असते, मेहनती कारागिरांची, संस्कृतीची आणि वारशाची। बनारसी साडीची खरी ओळख म्हणजे तिचं जरीचं काम, जरीची भरजरी किनारी आणि भरगच्च बुट्टे। पारंपरिक डिझाईन्स मध्ये फुलपाखरं, पानं, मोर, झाडं किंवा खास मुघलकालीन बेल बुट्ट्यांचा समावेश असतो। काही साड्यांमध्ये खऱ्या सोन्या चांदीच्या धाग्यांचा वापर देखील केला जातो। त्यामुळे अशा साड्या एकेकाळी फक्त राजघराण्यापुरत्याच मर्यादित होत्या। एक बनारसी साडी तयार व्हायला आठवड्यांपासून महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो। ही पूर्णपणे हाताने विणली जाते। कारागीर आधी डिझाईन तयार करतात, मग ते कार्डवर पंच करून त्यानुसार विणकाम सुरू करत। हे एक अत्यंत बारकाईचं आणि मेहनतीचं काम आहे। म्हणूनच ही साडी म्हणजे केवळ वस्त्र नाही, तर ती एक कलाकृती आहे। बनारसी साड्यांचे विविध प्रकार आहेत। कतान बनारसी, शत्तीर बनारसी, जामदानी बनारसी, तसर बनारसी। प्रत्येक प्रकारात एक वेगळी शान, एक वेगळं सौंदर्य असतं। आजच्या काळात बनारसी साडी परंपरेपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती आता नववधूंच्या लग्नाच्या लुकमध्ये, सेलिब्रिटींच्या रेड कार्पेटवर आणि फॅशन शो मध्ये आपली जागा घेत आहे। डिझायनर बनारसी साड्या नव्या पिढीसाठी खास आकर्षण बनल्या आहेत। पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक स्टाईलचं परिपूर्ण मिश्रण म्हणजे बनारसी साडी। साडी म्हणजे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचं, अभिमानाचं आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक। जशी वाराणसीच्या गंगेचं पाणी कालातीत आहे, तशीच बनारसी साडी ही काळाच्या कसोटीत उतरलेली एक अमर कलाकृती आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा बनारसी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।